यूट्यूबच्या ॲपवर जर डायरेक्ट शॉर्ट रेकॉर्ड करायचा असेल तर फ्रंट फेसिंग कॅमेऱ्याने सुरुवात करावी आणि नंतर मग जर मागचा व्ह्यू दाखवायचा असेल तर रिअर कॅमेरा ऑन करावा. अरे नाही, पण रिअर कॅमेरा तर ऑन करता येत नाही. त्यामुळे एकदा जर मी आत्ता फ्रंट फेसिंग कॅमेरा ऑन केलेला आहे तर मला सगळा व्हिडिओ हा फ्रंट फेसिंग कॅमेऱ्यानेच करावा लागणार. बरं, जर डायरेक्ट यूट्यूब ॲपवर रेकॉर्ड करायचं असेल तर फ्रंट फेसिंग कॅमेऱ्याने रेकॉर्ड करणं यूट्यूबचा प्रेफरन्स आहे का? म्हणजे म्हणजे असं की माणसाचा चेहरा नीट दिसेल, रेकॉर्ड करायला कम्फर्टेबल जाईल, रिअर कॅमेऱ्याने त्याला कळणार नाही वगैरे म्हणून कॅमेऱ्यानेच यूट्यूब शॉर्ट रेकॉर्ड करावं, अशी आयडिया आहे का? बरं, दुसरी गोष्ट अशी आहे की जर फ्रंट कॅमेऱ्याने यूट्यूब शॉर्ट डायरेक्ट यूट्यूब ॲपवर रेकॉर्ड केली तर त्या फाईलचं रेझोल्युशन कमी असतं, है ना? आणि जे रिअर कॅमेऱ्याने आपण शूट करतो त्याचं ऑब्व्हियसली, आता माझं तर 4K आहे, त्याचं रेझोल्युशन खूप जास्त असतं. तर शॉर्ट अपलोड करताना, म्हणजे डायरेक्ट रेकॉर्ड केलेला सुद्धा अपलोड करताना त्याला 4K रिअर कॅमेऱ्याने रेकॉर्ड केलेला शॉर्ट 3 मिनटाचा वगैरे बहुतेक अपलोड करायला खूप कष्ट वगैरे पडत असले पाहिजेत ते, अशी माझी असं मला वाटतंय ते. पण त्याच्याऐवजी जर फ्रंट कॅमेऱ्यांनी केलेलं शॉर्ट अगदी 3 मिनटाचं असलं तरी तर त्याचं रेझोल्युशन कमी असल्यामुळे, फाईल साईज कमी असल्यामुळे ते अपलोड त्यांना करणं सोपं जातं. तर तात्पर्य काय आहे की मला असं वाटायला लागलं आहे ना की जर ॲपवर डायरेक्ट रेकॉर्ड करायचं असेल हां, तर यूट्यूबचा, म्हणजे व्हॉल्यूमच्या दृष्टीने, फाईल साईजच्या दृष्टीने बहुतेक फर्स्ट प्रेफरन्स हा फ्रंट कॅमेऱ्याने रेकॉर्ड करण्याचाच असावा. हे वाटायला आणखीन एक कारण काय की फ्रंट कॅमेऱ्याने बघा, मी आत्ता इतक्या जवळून ते रेकॉर्ड करतो आहे, पण माझं मुंडकं असं वर आहे, कारण त्या यूट्यूब शॉर्टमध्ये खालून ते काय काय कचरा भरतात, त्यामुळे वरचा फक्त एवढाच अर्धा भाग दिसतो ना. तर त्यामुळे प्रेफरन्स हा फ्रंट कॅमेऱ्यालाच आहे असं मला वाटतं आहे. तुमचं काय म्हणणं आहे? हां, तुमचं काय म्हणणं आहे?